रेडिओ नवसंजीवनी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्याकडे मोबाईल आला आणि वेगवान इंटरनेटमुळं जगातली सगळीच माहिती आपल्या मोबाईलपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि याच अनुषंगानं बरेच शेतकरी या मोबाईलचा इंटरनेटचा वापर आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी, विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत असतात. आज आपण शेतीविषयक माहिती प्रसारणामध्ये सोशल मीडियाची म्हणजे सामाजिक माध्यमांची भूमिका, त्याचा प्रभाव आणि त्याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो याविषयी बोलणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत श्री अक्षय ढेंगळे सर. श्री अक्षय ढेंगळे सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी कृषी विस्तार या विषयात PhD संशोधन करत आहेत. आपण अक्षय सरांशी बोलूया. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. या चर्चेमध्ये रेडिओ नवसंजीवनी या कृषी विज्ञान केंद्राच्या रेडिओ स्टेशनने मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मनस्वी धन्यवाद. सर, आपला विषय आहे कृषी विस्तार शिक्षण, बरोबर आहे, म्हणजे एक्सटेन्शन. सर्वात आधी आम्हाला हे सांगा की सोशल मीडिया म्हणजे नेमकं काय आणि तो शेतीशी कसा जोडला गेलाय? हो नक्की सर. आज आपण सर्व मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांच्या मदतीने माहिती झपाट्याने आणि एकमेकांपर्यंत पोहोचवतो, यालाच आपण सोशल मीडिया म्हणतो. यामध्ये विविध अप्लिकेशन्स येतात सर, जसे की व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि आधीचे ट्विटर आणि आत्ताचे एक्स यांसारख्या विविध माध्यमांना आपण सोशल मीडिया किंवा सामाजिक माध्यमे म्हणतो. आता शेती देखील या डिजिटल जगाशी जोडली गेली आहे सर. पूर्वी शेतकऱ्यांना माहिती मिळायला खूप वेळ लागत असायचा, परंतु आज आपण बघतोय की आपल्याकडे हवामानाचा अंदाज, बाजारभाव, पीक सल्ला, कीड रोग नियंत्रण, सरकारी योजना, विविध प्रशिक्षण कार्यक्रम, ही सर्व माहिती शेतकरी बांधवांना मोबाईलवर अगदी काही क्षणात, अगदी एका बटनमध्ये क्लिक केल्यानंतर सहज मिळते. नक्कीच सर. म्हणजे या सगळ्या सोशल मीडियाचा किंवा मोबाईल फोनचा वापर शेतकऱ्यांसाठी एक माहितीचा स्रोत म्हणून बनला आहे, बरोबर? हो सर, अगदी बरोबर. आज एखाद्या महत्त्वाचा कृषी संदेश हजारो शेतकऱ्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सेकंदात पोहोचू शकतो. उदाहरणार्थ, अचानक पावसाचा इशारा, कीड प्रादुर्भावाची सूचना, नवीन बियाण्याची शिफारस किंवा बाजारभावाची अचूक अशी माहिती आपल्याला सोशल मीडियावरून पटकन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवता येते. नक्कीच सर. शेतकऱ्यांसाठी सोशल मीडियाचे प्रमुख फायदे कोणते आहेत असं आपल्याला वाटतं? सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत सर. जसे की माहिती वेगाने मिळते, मिळालेली माहिती अगदी सोपी असते, आणि कारण की त्यामध्ये आपण बघतोय की व्हिडिओ, फोटो, ऑडिओ इत्यादी माध्यमातून शेतकरी बांधवांना सहज माहिती मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात जास्त प्रसार होतो. एका संदेशाद्वारे आणि एका व्हिडिओद्वारे खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवता येते. नक्कीच. स्थानिक भाषेतील माहिती असते. माहिती ही मराठीत, ग्रामीण भाषेत दिलेला संदेश हा शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचतो, त्यांना लगेच तो समजतो. आणि रेडिओद्वारे किंवा या सामाजिक माध्यमाद्वारे होणारा जो संवाद हा दोन तर्फी संवाद असतो. शेतकरी प्रश्न विचारू शकतात, ते तज्ज्ञांना फोटो पाठवू शकतात आणि लगेच त्यांना योग्य जे मार्गदर्शन हवे आहे ते प्राप्त करू शकतात. नक्कीच सर. म्हणजे सोशल मीडिया फक्त माहिती देत नाही तर संवादही घडवतो, नाही का? हो नक्कीच. आणि हेच खरे वैशिष्ट्य आहे असे म्हणायला आपला काही हरकत नाही. सर, आपण एक्सटेन्शनचे विद्यार्थी आहात आणि हा देखील आपला विषय आहे प्रसाराचा. तर तुमच्या लक्षात असं आलंय का की शेतकरी सोशल मीडियाचा वापर प्रामुख्याने कुठल्या गोष्टींसाठी करतात? सर, शेतकरी सोशल मीडियाचा वापर प्रामुख्याने हवामानाचा अंदाज घेण्याकरता, पीक व्यवस्थापनाकरता, खत आणि औषधांच्या शिफारशी, कीड रोग नियंत्रण, बाजारभाव, सरकारी योजना, कृषी यंत्रसामग्रीची माहिती, तसेच यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव माहिती करून घेण्यासाठी करतात. विशेषतः सर व्हॉट्सअप ग्रुप, यूट्यूब चॅनल्स आणि फेसबुकच्या पेजवरून शेतकऱ्यांना बरीच माहिती प्राप्त करतात. गाव पातळीवर, तालुका पातळीवर, अगदी जिल्हा पातळीवरही माहिती झपाट्याने पसरते. नक्कीच. देशा परदेशातल्या शेतीच्या संदर्भात देखील माहिती एका क्लिकवर हवं तेव्हा शेतकरी पाहू शकतात. पण याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होतो असं दिसून आलंय आपल्याला? हो सर. योग्य वेळेला योग्य माहिती मिळाली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचू शकते आणि उत्पादन वाढू शकते. उदाहरणार्थ, जर पावसाचा अंदाज आधीच मिळाला तर काढणीची कामे लवकर करता येतात. जर एखाद्या पिकावर रोग दिसत असेल तर फोटो तज्ज्ञांना पाठवून तरी शेतकरी बांधवांना सल्ला प्राप्त करता येतो. जर बाजारभाव कळले तर शेतमाल कुठे आणि कधी विकायचा याचा निर्णय देखील त्यांना घेता येतो. नक्कीच सर. पण अक्षय सर, सोशल मीडियावर चुकीची माहिती देखील खूप मोठ्या प्रमाणात पसरत असते. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सर. सोशल मीडियावरची सगळी माहिती खरीच असेल असे नाही, म्हणून कोणतीही माहिती लगेच स्वीकारू नये आणि खरी मानू नये. ती कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र किंवा सरकारी अधिकृत पेजवरून आली आहे की नाही हे आधी एकदा नक्की तपासावे. अनोळखी संदेश, अफवा
अतिशयोक्तीचे दावे, बनावट औषधे, बनावट बियाणे किंवा जास्त उत्पादनाची खोटी हमी अशा गोष्टीपासून शेतकरी बांधवांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे सर. त्याचबरोबर कोणतीही औषध, खतं किंवा फवारणी करण्याआधी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. नक्कीच. बऱ्याचदा काही कृषी उत्पादनांमध्ये अति जास्त दावा करण्यात येतो, तो देखील तपासून घ्यावा. म्हणजे सोशल मीडिया उपयुक्त आहे, पण तो शहाणपणानं वापरला पाहिजे, नाही का सर? अगदी बरोबर सर. सोशल मीडिया हे साधन आहे. योग्य वापर केला तर त्याचा फायदा होतो, परंतु चुकीचा वापर केला तर नुकसानही होते. आता कृषीच्या शोधांचा किंवा कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी विस्तारामध्ये सोशल मीडियाची भूमिका किती महत्त्वाची आहे? कृषी विस्ताराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे सर. कृषी विस्ताराचे मुख्य काम म्हणजे नवीन तंत्रज्ञान, कृषीविषयक सल्ले आणि उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, आणि हे काम सोशल मीडिया फार प्रभावीपणे करू शकतो. आज कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयात जाण्याची काहीच गरज नाही. सोबतच शेतकरी बांधवांचा वेळ, श्रम आणि खर्च यांची बचत देखील होत आहे. आज प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ, शेतीविषयक मार्गदर्शन, प्रशिक्षण कार्यक्रम आणि यशस्वी शेतकऱ्यांची प्रेरणादायी कथा मोबाईलवर सहज शेतकरी बांधवांना पाहता येतात. त्यामुळे नवीन शेती तंत्र शिकणे आणि ते आपल्या शेतात वापरणे हे अधिक सोपे झाले. अक्षय सर, या सगळ्यांचा उपयोग ग्रामीण भागातल्या युवकांसाठी कशा प्रकारे, चांगल्या प्रकारच्या संधी निर्माण करण्यासाठी होऊ शकतो? सर, आजचा ग्रामीण युवक डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडत आहे. सोशल मीडिया फक्त मनोरंजनासाठी नाही, तर कृषी उद्योजकता, ऑनलाईन विक्री, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि कृषी माहिती सेवा यांसाठी उपयोगी पडतो. त्यामुळे शेतकरी बांधव विविध युट्यूबच्या माध्यमातून नवीन प्रयोग शिकतात. काहीच्या माध्यमातून उत्पादनाची थेट जाहिरात देखील करतात. बरोबर अक्षय सर. आणि वेगवान इंटरनेट आणि त्यासोबतच स्मार्टफोनमुळे ही सगळी माहितींची देवाणघेवाण आणि खास करून शेती तंत्राचं जे विस्तारीकरण शक्य झालेलं आहे त्याचं श्रेय देखील या इंटरनेट आणि मोबाईलला जातं. शेवटी सगळ्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश आहे? सर, माझा मुख्य संदेश असा आहे की सोशल मीडिया हा आधुनिक शेतीचा महत्त्वाचा साथीदार आहे, पण त्याचा वापर करताना आपण सत्यता, सावधगिरी आणि शहाणपणा आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी योग्य माहिती घ्यावी, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी नाही तर ज्ञानासाठी देखील करावा. योग्य माहिती योग्य वेळी मिळाली तर शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर आणि यशस्वी होऊ शकते. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आज अक्षय सरांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला सोशल मीडियाचा उपयोग शेतीच्या संदर्भात कशा प्रकारे योग्य ठरू शकतो याविषयी मार्गदर्शन केलं. मी अक्षय सरांचे आपणा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि रेडिओ नवसंजीवनीच्या वतीने आभार मानतो. अक्षय सर, आज आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो. धन्यवाद. रेडिओ नवसंजीवनी, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, जिल्हा यवतमाळ. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आपण शेतीविषयक माहिती प्रसारणामध्ये सोशल मीडियाचं महत्त्व समजून घेतलं. योग्य माहिती, योग्य तंत्रज्ञान आणि योग्य दिशा हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. पुन्हा भेटूया एका नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. रेडिओ नवसंजीवनी.